गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात एका 4 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीला आली आहे। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्परता दाखवत एका परप्रांतीय तरुणाला अटक केली आहे। पीडित मुलीच्या आईनं या संदर्भात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात एका 4 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीला आली आहे। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार याच परिसरातील आवारात वास्तव्याला आहेत। पीडित मुलीचं कुटुंब आणि संशयित आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी असून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं। रविवारी दुपारी संशयितानं चिमुरडीला चॉकलेट देतो असं आमिष दाखवलं आणि तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला। तिथे त्यानं तिच्यावर अत्याचार केला। या प्रसंगानंतर अत्यंत भयभीत झालेल्या अवस्थेत चिमुरडी आपल्या घरी परतली। तिचा घाबरलेला अवतार पाहून कुटुंबियांना संशय आला आणि हा संपूर्ण प्रकार समोर आला। घटनेचं गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईसह कुटुंबियांनी तत्काळ 112 हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत संशयिताला तातडीने ताब्यात घेतलं। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे।